तसं पाहिलं तर प्रत्येक आईवडील आपल्या मुलांवरती खूप चांगले संस्कार करतात. त्यांना लहानपणापासून चांगल्या संस्कारात वाढवतात आणि इतर देशांच्या तुलनेत आपल्या भारतामध्ये मुले आपल्या आईवडिलांचा सांभाळ करतात. परंतु हे दृश्य असं वेगळं घडलं होतं की स्वतःच्याच मुलाने आईवडिलांना फसवून दुसऱ्या देशामध्ये जाऊन तेथील मुलीशी लग्न केलं आणि तिकडचा स्थायिक झाला. परंतु ज्या मुलीसोबत लग्न केलं ती सर्वसामान्य मुलगी नव्हती. तिच्या नवऱ्याने स्वतःच्या आईबापांना फसवून लग्न केलं होतं आणि त्यांना लुबाडून त्यांची सगळी प्रॉपर्टी घेऊन फरार झाला होता. हे सगळं जेव्हा तिला समजलं तेव्हा तिने असं काही केलं की तिच्या नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. किसनप्पा 75 वर्षाचे होते आणि वयोमानानुसार त्यांच्या कायम तब्येतीच्या तक्रारी असायच्या. कायमच त्यांची डॉक्टरची वारी चालू असायची. किसनप्पा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होते. किसनप्पांनी आपल्या मुलाला म्हणजेच प्रणवला प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य दिलं होतं. तो जो म्हणेल तेच नेहमी देत असायचे. काही लाखाची गाडी, काही लाखांचा मोबाईल, लॅपटॉप आणि शिकण्यासाठी दुसऱ्या देशात जे म्हणेल ते किसनप्पा त्याला देत होते. ते आपल्या मुलाचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करत होते. जशी गाडी गेटवर आली तसं किसनप्पांनी त्यांच्या नोकराला आवाज दिला. नमिताताई आणि किसनप्पा दोघे पण मुलाच्या स्वागतासाठी बाहेर आले आणि प्रणव टॅक्सी घेऊन आला होता. त्याने पाठीमागच्या गाडीचा दरवाजा उघडला तर एक सुंदर मुलगी, गोरीपान, सोनेरी केसांची. प्रणवचं लक्ष फक्त त्या मुलीकडेच होतं. तो त्या मुलीला म्हणाला, "हिना, मीट विथ माय केअरटेकर्स लाईक पॅरेंट्स अँड दिस ऑर इंडियन सॉम." हे ऐकून किसनप्पांचा चेहरा नाराज झाला, परंतु हिनाने त्यांना नमस्कार केला. त्यामुळे त्यांना बळजबरीने हसावे लागले. पण अडाणी नमिताताई हे अजून कळालेच नाही की त्यांचा मुलगा प्रणव हिनाला काय म्हणाला. प्रणवने आपल्या मोठ्या घराकडे पाहिलं आणि तो हिनाला म्हणाला, "हिना, दिस इज माय इंडियन्स हाऊस सो बिग यू नो." हिना थोडीशी हसली आणि मान हलवून म्हणाली, "हां." म्हणाली. प्रणवने स्वतःहून आपल्या आईवडिलांच्या पाया पडायला नाही. नमिताताईंना दोघांना पाणी दिले आणि ते सगळे एकत्र बसले. नमिताताईंना हरवले नाही. त्या प्रणवला म्हणाल्या की प्रणव, 5 वर्षात खूप बदललेला आहेस. असं म्हणाल्यावर प्रणवला पटकन लक्षात आलं आणि तो आपल्या आईवडिलांच्या पाया पडला आणि म्हणाला, "आय एम सॉरी." त्यावर हिना म्हणते की वाय सायन्स सॉरी टू देम. म्हणजे हिना त्याला विचारत होती, "तू सॉरी का बोलत आहे तुझ्या पॅरेंट्सला?" त्यावर प्रणव म्हणतो, "इंडियन संस्कृतीप्रमाणे बाहेरून कोणी आलं तर आपल्या मोठ्या आदरणीय असणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडायचं." प्रणवचं बोलणं ऐकून हिनाने उत्तर दिलं, "वाव, किती छान." परंतु किसनप्पांना खूप राग येत होता, पण हिनामुळे ते जरा शांत बसले होते. किसनप्पांनी प्रणवला आतमध्ये बोलवले. प्रणवला माहीत होते की त्याचे वडील काय म्हणणार आहेत. प्रणवने हिनाला तिथेच बसायला सांगितले आणि 1 मिनिटात येतो म्हणून तो तिथून किसनप्पांशी बोलायला निघून गेला. किसनप्पा खूप रागात आले होते. ते म्हणाले, "प्रणव, ही मुलगी कोण आहे?" प्रणव इंग्लिशमध्ये बोलायला लागला, पण किसनप्पा म्हणाले की जर तुला मराठी येत असेल तर माझ्यापुढे इंग्रजी झाडू नकोस. मला मराठी सुद्धा येते, पण मला मराठीमध्ये उत्तर पाहिजे. मी हे तुला विचारत आहे की तिला आमच्याबद्दल माहिती का नाही? तिच्यासमोर आम्हा दोघा आईवडील म्हणायची तुला लाज वाटते का? प्रणव म्हणाला की बाबा, मी आणि हिना सोबतच राहतो आणि ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि ती माझ्यासोबत लग्न करण्याच्या पाठीमागे लागलेली आहे. त्याचे बाबा म्हणाले की अरे, लग्नाच्या आधीच तुम्ही एकत्र राहता का? आपली काही संस्कृती आहे की नाही? प्रणव म्हणतो की रिलॅक्स बाबा, तेथील पालक आपल्या मुलांना फ्रीडम देतात, तिथं कोणालाच काहीच प्रॉब्लेम नाही.
पण प्रॉब्लेम येत आहे. किसन आप्पा म्हणाले, मग हिच्यासोबत लग्न कर आणि एकत्र राहावा, आम्हालाही काहीच प्रॉब्लेम नाही. बाबा, हाच प्रॉब्लेम नाही, दुसरा प्रॉब्लेम आहे. किसन आप्पा प्रणवच्या तोंडाकडे प्रश्नार्थक दृष्टीने पाहू लागले. प्रणव म्हणाला की हिनाला पॅरेंट्स सोबत राहायला आवडत नाही. हिना असं म्हणत आहे की जर मी माझ्या आईवडिलांसोबत राहिलं तर ती मला स्वीकारणार नाही. किसनराव म्हणाले की आमच्यापेक्षा तुला ही फॉरेनची मुलगी जास्त जवळची आहे का? किसन आप्पा म्हणाले की तू हिनाला आम्ही तुझे आईवडील आहोत असं का नाही सांगत? प्रणव म्हणाला की बाबा, मी तिला म्हणालो आहे की हे दोघे माझी काळजी घेतात, ते मला माझ्या आईवडिलांसारखे आहेत. पण बाबा, मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी हिनाला सोडू शकत नाही. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. प्लीज बाबा, तुम्ही मला म्हणाल ती गोष्ट देताना, मग ह्या वेळेस शेवटचं द्या ना. हे नाटक तुम्ही असंच चालू ठेवा. किसन आप्पा विचार करतात की काय करू आणि काय नाही. किसन आप्पांनी त्यांच्या बायकोला नमिता ताईंना बोलवलं आणि मगाशी इंग्रजीमध्ये प्रणव हिनाला काय म्हणत होता, कारण नमिता ताईंना इंग्रजी येत नव्हतं. प्रणव हिनाला म्हणाला की हे माझे काळजी घेणारे केअरटेकर आहेत, माझे खरोखरचे आईवडील नाहीत. नमिताताई म्हणाले की म्हणजे आपला मुलगा समोर असताना सुद्धा आपण त्याच्यापासून लांब राहायचं? नमिताताईंना प्रणव एक संधी मागत होता. आजपर्यंत आपण त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण केला आहे, त्यामुळे त्याचा हा पण शेवटचा हट्ट आहे असे समजून प्रणवने हे शेवटचं, यानंतर आम्ही तुझं काहीही ऐकून घेणार नाही. आणि निर्णय असा घेण्यात आला की ते दोघे पण प्रणवचे खरेखुरे आईवडील नाही असं नाटक सुरू करतात. नमिताताई दररोज नवीन नवीन पदार्थ बनवतात. कधी कधी हिनाला जेवण खूप आवडायचं. मग ते इंग्रजीमध्ये म्हणायचं की ह्या मावशी केअरटेकर असून सुद्धा किती छान स्वयंपाक बनवतात. मग या गोष्टीवर किसन आप्पांना खूप राग यायचा, पण प्रणव हिनाला कसं तरी समजावत असायचा. एक दिवशी रात्री प्रणव लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. तेव्हा हिना तिथे आली आणि म्हणाली की प्रणव, आपण केव्हा जाणार आहोत? पण प्रणव मनातल्या मनात विचार करतो की मी पण हा विचार करतो की माघारी कधी जायचं आहे. पण बाबा यासाठी तयार होतील का असा प्रश्न त्याला पडतो. खरं म्हणजे किसनरावांना आणि नमिताताईंना वाटत होतं की त्यांचा मुलगा प्रणव कायमचा भारतात आला आहे, पण तसं काही नव्हतं, तर फॉरेनला शिफ्ट होणार होता, कारण हिना सोबत घेऊन जाणार होती. जर हिनाला खरं सांगितलं की हे माझे आई वडील आहेत, केअरटेकर कोणी नसून माझे खरेखुरे आई बाबा आहेत, तर हिना त्याला फॉरेनला घेऊन जाणार नाही याची त्याला भीती वाटत होती. कारण की हिनाच्या मनात आई वडिलांबद्दल खूप प्रेम असतं, त्यामुळे तो मुद्दाम म्हणतो की हे माझे आई वडील नाहीत, हे माझे केअरटेकर आहेत आणि मी अनाथ आहे. प्रणवला फक्त हिनाचा पैसा पाहिजे असतो. फॉरेनला जाऊन त्याला तेथील नागरिक बनायचं होतं आणि ते फक्त हिनासोबत लग्न केल्यावरच होणार होतं. हिना त्याला म्हणते की प्लीज प्रणव, सांग आपण कधी माघारी जाणार आहोत. प्रणव तिला इंग्लिशमध्ये म्हणाला की हिना, मी तिकीट बुक करत आहे, पण ते तिकीट अवेलेबल नाही. हिना म्हणाली ठीक आहे, आपण उद्या प्रयत्न करू. मी आता झोपायला चाललेली आहे, गुड नाईट. म्हणून हिना झोपायला जाते. हिनाचा आवाज किसन काकांच्या कानावर पडला होता. दुसऱ्या दिवशी प्रणवला माघारी जाण्याचे तिकीट मिळाले होते, पण तो त्याच्या वडिलांना सांगण्यासाठी घाबरत होता. लॅपटॉप ऑन केले तेव्हा तिला कळाले की माघारी जाण्याची तिकीट झाली आहेत, त्यामुळे ती खूप खुश होते. हिना नमिताताईंशी पाशी गेली आणि इंग्रजीमध्ये म्हणू लागली की आंटी, आमचे रिटर्न जाण्याची तिकीट अवेलेबल झालेली आहे, त्यासाठी तुम्ही माझ्यासाठी काहीतरी छान जेवायला बनवा. हे सगळं हिना इंग्लिशमध्ये बोलत होती, पण नमिताताईंना काही समजलं नाही. मात्र किसन आप्पांना सगळं काही समजलं. त्यांना खूप राग आला आणि त्यांनी प्रणवला खोलीमध्ये बोलवलं आणि आतून दरवाजा लॉक केला. तुझं नाव घाबरत
म्हणाला की बाबा आम्हाला जावे लागेल. हिनाची बाबा आमचं तिथे लग्न लावून देणार आहेत. हे सगळं ऐकून किसन आप्पांना डोक्याला हात लावला आणि म्हणतात की बाळा, आमच्या स्वप्नांचं काय? जे आम्ही तुझ्या लग्नाचे स्वप्न पाहिले आहेत ते कधी पूर्ण होणार आहे? प्रणव, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती बाळा. किसन आप्पांच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले आणि तसेच ते एका खुर्चीवर शांत बसले. प्रणवला समजत नव्हतं की आता काय बोलावं. हिनासोबत लग्न करून प्रणवला तिचा फायदा घ्यायचा होता, कारण त्याला फॉरेनमध्ये नागरिक असल्याचा हक्क मिळवायचा होता. प्रणव त्याच्या बाबांपाशी गेला आणि हळवा होऊन म्हणाला की बाबा, एकदा हिनाचं आणि माझं लग्न झालं की नंतर मी कायमचंच इकडे येणार आहे. नंतर इकडे आल्यावर तुम्ही तुमच्या पद्धतीने लग्न करू शकता. आणि जर हिनाने मला इंडियामध्ये पाठवलंच नाही तर मी तुम्हा दोघांना कायमच फॉरेनला घेऊन जाणार आहे. किसन आप्पा त्याच्याकडे डोळे मोठे करून म्हणाले की आणि त्याचं काय, तू हिनाला खोटं सांगितलं आहे की आम्ही तुझे केअरटेकर आहोत? जर तिला आम्ही तुझे खरे आई बाबा आहोत हे समजल्यावर तू काय करणार आहे? तो तिला खरं सांगण्याची हिंमत करणार आहेस का? तू तिला खरं सांगण्याची हिंमत का करत नाहीस? त्याला बोलत होते आणि प्रणव पण हाच विचार करतो की आज जर हिनाला खरं कळालं तर काय होईल. तेव्हा दरवाजा वाजतो आणि हिना म्हणते की प्लीज प्रणव, ओपन द डोअर. तरी पण प्रणव दरवाजा उघडत नाही. नंतर हिना रडण्याचा आवाज येतो. ती इंग्लिशमध्ये म्हणते की प्रणव, दरवाजा उघड, आपण माघारी कधी जाणार आहोत. माझ्या बाबांची तब्येत ठीक नाही, मला त्यांना भेटायचं आहे. प्रणव पटकन दरवाजा उघडतो आणि हिना प्रणवच्या गळ्यात पडून रडू लागते आणि म्हणते की माझ्या बाबांची तब्येत खूपच खराब झाली आहे आणि ती मोठ्याने रडते. तिचा आवाज ऐकून नमिताताई तिथे येतात. किसन आप्पा क्षणाकडे आश्चर्याने पाहतात, कारण प्रणवने तर मग ती तिच्या आईवडिलांसाठी एवढी भावूक होऊन रडत आहे. नमिताताई पण म्हणतात की मुलगी आई बाप्पाला मानत नाही, परंतु बापासाठी किती रडत आहे, आणि त्या हिनाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. किसन आप्पा म्हणतात की नमिता, हिला कमीत कमी आपल्या बापाची दया तरी येते, परंतु याला तर आपण त्याचे आई वडील आहोत हे सांगण्याची सुद्धा लाज वाटत आहे. हे ऐकल्यानंतर नमिताताई शांत बसल्या. दुसऱ्या दिवशीची फ्लाईट होती. सकाळच्या वेळी उठून लवकर हिनाने सगळी पॅकिंग केली. हिना इंग्लिशमध्ये प्रणवला म्हणाली की प्रणव, तू गाडी बुक कर, तोपर्यंत मी अंकल आणि आंटीला भेटून येते. त्यामुळे हिना नमिताताई आणि किसन आप्पांना भेटायला गेली, परंतु तिला ते दोघे कुठेच दिसले नाही. त्या दोघांना शोधता शोधता ही ना खोलीत आली आणि तिने भिंतीवर पाहिले आणि ती आश्चर्यचकित झाली. बाहेर रेंजमध्ये उभा राहून प्रणव टॅक्सी बुक करत होता, पण बुक होण्यासाठी 15 मिनिटे टाइम होता. 15 मिनिटे हिना आतमधून बाहेर आली नव्हती. प्रणवने परत हिना म्हणून तिला बोलवले, तरीही हिना बाहेर येत नव्हती. प्रणव आतमध्ये गेला आणि हिनाला इंग्लिशमध्ये म्हणाला की गाडी आलेली आहे, चल लवकर, आपल्याला उशीर होतोय. हिना इंग्लिशमध्ये म्हणाली की प्रणव, तुला तुझ्या केअरटेकरला भेटायचं नाही का? या प्रश्नावर प्रणवने आश्चर्याने हिनाकडे पाहू लागला. तो हिनाला म्हणाला की तू टॅक्सीमध्ये बस, मी त्यांना भेटून येतो. आतमध्ये जातो तर दोघे नमिताताई आणि किसन आप्पा रडत होते. प्रणवने त्या दोघांचा आशीर्वाद घ्यायला लागला, पण ते दोघे पण पाठीमागे सरकले. प्रणव म्हणाला की हिना तुमची वाट पाहत आहे, जाऊन तिला भेटा. असे म्हणाल्यावर नमिताताई आणि किसन आप्पा प्रणवला तिथेच सोडून हिनाकडे निघाले. हिनाने त्या दोघांना वाकून नमस्कार केला आणि गाडीत बसली. प्रणव त्याच्या आईवडिलांकडे पाहत होता, पण ते दोघे फक्त हिनाकडेच पाहत होते. जाताना टॅक्सी ड्रायव्हरला हिनाने किसन आप्पांनी सांगितले होते की गाडी हळू चालवा. टॅक्सी निघून गेली. किसन आप्पा आणि नमिताताई आतमध्ये गेले. प्रणव पूर्ण रस्त्यात आपल्या आई वडिलांबद्दलच विचार करत होता आणि हिना आपल्या वडिलांबद्दल विचार करत होती.
कारण तिच्या वडिलांची तब्येत फारच खराब झाली होती. दोघे पण फॉरेनला जाण्याच्या फ्लाईटमध्ये बसले. प्रवास चालू असताना हिना झोपली होती आणि प्रणवच्या डोळ्यांसमोर त्याच्या लहानपणीच्या आठवणी येत होत्या. आणि इकडे घरी किसनरावांना आणि नमिताताईंची झोपच उडून गेली होती. किसन आप्पा नमिताताईंना म्हणाला की नमिता, प्रणवची अजिबात वाट पाहू नकोस, त्याला विसरून जा. नमिताताई इमोशनल होऊन किसन आप्पांच्या गळ्यात पडल्या. नमिताताईंना असं रडताना पाहून किसन आप्पांना त्यांचे अश्रू खूप मुश्किलीने कंट्रोल करत होते. हिना आणि प्रणव फॉरेनला पोहोचले. हिनाला आणि प्रणवला आणण्यासाठी हिनाच्या वडिलांनी गाडी पाठवली होती. घरी पोहोचल्यावर हिना पळत जाऊन आपल्या बाबांच्या खोलीत गेली. तिने पाहिले की तिचे बाबा बेडरूममध्ये बेडवर झोपून होते. त्यामुळे ते प्रणवला हिनासोबत लग्न करायला सांगतात. लग्नाचा विषय काढल्यामुळे प्रणवला मनातल्या मनात खूप खुश होतो. दुसऱ्याच दिवशी चर्चमध्ये जाऊन प्रणव आणि हिना लग्न करून घेतात. नमिताताई आणि किसन आप्पांचं आयुष्य लाताडूनच लावलं होतं. असं वाटत होतं त्यांना हिनाचं आणि प्रणवचं लग्न झालं आहे हे सुद्धा माहीत नव्हतं. प्रणवने त्याच्या आईवडिलांना फोन केला नव्हता किंवा त्याच्या आईवडिलांनी सुद्धा प्रणवला फोनही केला नव्हता. फॉरेनमध्ये राहून प्रणवला आपल्या आईवडिलांची आठवण सुद्धा येत नव्हती. तो त्याच्या आयुष्यामध्ये मग्न होता. लग्न झाल्यानंतर हिनाच्या वडिलांनी प्रणवच्या नावावर थोडीफार प्रॉपर्टी केली होती. त्यामध्ये लक्झरी कार आणि काही पैसे पण होते. लग्न झाल्यावर त्या देशाचा प्रणव नागरिक झाला होता. त्यामुळेच त्याला खूप आनंद झाला होता. आमचे आयुष्य खूप सुखात चालले होते आणि इकडे त्याचे आई वडील मात्र खूप दुःखात आपलं आयुष्य घालवत होते. बघता बघता 6 महिने झाले परंतु प्रणवचा फोन आला नव्हता. नमिताताई त्याच्या फोनची वाट पाहत होत्या. परंतु किसन आप्पांना माहीत होतं की तो फोन करत नसतो. एके दिवशी किसन आप्पांची तब्येत खूपच खराब झाली. त्यामुळे नमिताताईने काळजीपोटी प्रणवला फोन केला आणि सांगितले की प्रणव, आमच्याकडे आता पैसेही नाहीत, तुझ्या बाबांचा इलाज कसा करू? तर प्रणव आईला म्हणाला की आई, बाबांना सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा किंवा घर विकून बाबांचा इलाज कर. हे सगळं ऐकल्यावर नमिताताईंना खूप राग येतो आणि त्या प्रणवला खूप काही बोलतात आणि मग यावर परिणाम काहीतरी विचार करतो आणि म्हणतो की ठीक आहे आई, मी इंडियामध्ये येत आहे. आणि तो आईला म्हणाला की आई, मी जे सांगेल तसं कर, म्हणजे बाबांचा इलाज पण होईल आणि आपल्याकडे पैसे सुद्धा राहतील. पाठीमागे उभी असणारी हिना सगळं काही बोलणं ऐकत होती. हिनाने प्रणवकडे जाऊन विचारले की प्रणव, व्हॉट हॅपन? प्रणव इंग्लिशमध्ये सांगू लागला की हिना, माझे जे काळजी घेतात त्यांची तब्येत खूप खराब झाली आहे. आपण इंडियामध्ये गेलो होतो ना, ते आपले केअरटेकर, त्यांची तब्येत खूपच खराब झालेली आहे. त्यामुळे मला काही दिवस इंडियामध्ये जावे लागेल. की प्रणवच्या चेहऱ्याकडे खूप बारकाईने पाहत होती. एका आठवड्यानंतर त्यांची फ्लाईट होती आणि त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद पण दिसत होता. नमिताताई आपला मुलगा प्रणव जो सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याच करतात. एके दिवशी प्रणवने किसन आप्पांना आणि नमिताताईंना त्यांचे सामान पॅक करायला सांगितलं आणि बॅगा घेऊन त्या दोघांना प्रणव एका ठिकाणी घेऊन जातो. त्या ठिकाणी पोचल्यावर त्या दोघांना आतमध्ये नेण्यात येतं. किसन आप्पांची तब्येत खराब असल्यामुळे त्यांना व्हीलचेअरवर बसून आतमध्ये आणले. तिथे गेल्यावर कागदपत्रांवर सह्या पाहिजे होत्या. त्या कागदपत्रांवर प्रणवने सह्या केल्या. नमिताताई प्रणवला विचारते की प्रणव, हे कोणते ठिकाण आहे? प्रणव म्हणाला की आई, इथे बाबांचा इलाज पण होईल आणि तुमच्या राहण्याची सुद्धा सुविधा होईल. प्रणवचे हे शब्द ऐकल्यानंतर नमिताताई खूप खुश झाल्या. त्या दोघांना त्यांच्या खोलीत दाखवून प्रणव बाहेर आला आणि नमिताताई आतमध्ये जाऊन पाहिलं तर सगळे बेड एकेकाला जॉईंट करून आणि सर्व काही साधारण त्यांना दिसलं. तर मग नमिताताईने तेथील एका बाईला विचारले की ही इथल्या खोलीमध्ये एका खोलीत एवढे सामान का ठेवले आहे? ती बाई म्हणाली, इथे असंच ठेवलं जातं, इथे प्रत्येकाला वेगवेगळी रूम भेटत नाही.
वृद्धाश्रम म्हणजे असेच राहावे लागते? नमिताताईंनी आश्चर्याने त्या महिलेला विचारले की खरंच हे वृद्धाश्रम आहे? नमिताताई पळतच बाहेर आल्या आणि प्रणवची जी गाडी होती त्या गाडीच्या पाठीमागे पळू लागल्या. पण प्रणव निर्दयी होता. तो आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडून तिथून निसटला होता. नमिताताईने प्रणवला खूप फोन केले होते, परंतु प्रणवने फोन उचलले नाही. वृद्धाश्रमाच्या बाहेर उभे राहून नमिताताई मोठमोठ्याने रडू लागल्या. तेव्हा तिथे नमिताताईंना दिसलं, तिथला बोर्ड लावणारी माणसं आली. त्या बोर्डवर मातोश्री वृद्धाश्रम म्हणून लिहिलं होतं. तेव्हा नमिताताईंच्या सेक्रेटरी म्हणाले की आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा हा बोर्ड इथे नव्हता आणि हा बोर्ड इथे कसा आला आहे? आमच्या सोबत खूप चुकीचं घडलं आहे. तो सेक्रेटरी म्हणाला की आई, हा बोर्ड दुरुस्त करण्यासाठी गेला होता आणि आजच नवीन आणला आहे. नमिताताईंना खूप वाईट वाटलं. त्या तिथेच रडत बसल्या. सेक्रेटरीनं त्यांना उठवलं, आतमध्ये नेलं. किसन आप्पा खूप वेळापासून नमिताताईंची वाट पाहत बसले होते. 5 मिनिटांनी नमिताताईने किसनरावांना सगळं काही सांगितलं. किसनराव म्हणाले की नमिता, आपलं आयुष्य खराब आहे. आपलं नाणं खोटं आहे, त्यामुळे कोणाला दोष देत बसू नकोस. दुसऱ्या दिवशी प्रणवने त्याचे आई वडिलांचे घर होतं त्याचा निलाव केला. ते घर विकून प्रणवला भरपूर पैसे मिळाले. तर मनातल्या मनात हिनाला म्हणाला की हिना, मी पण आता तुझ्यासारखा खूप श्रीमंत झालो आहे. प्रणवने ते पैसे डबल करायचे होते. तो घर विकून नंतर फॉरेनला गेला. प्रणव हिनाला म्हणाला की हिना, मी माझे इंडियामधलं घर विकलं आहे. मला खूप भरपूर पैसे भेटले आहे. तुझ्या बाबांनी माझ्या नावावर केलेले पैसे आणि माझं घर विकून आलेले पैसे, त्यामुळे आता तुझ्यासारखा श्रीमंत झालेलो आहे. त्याच्याकडे रागाने पाहते. 1 महिन्यानंतर हिनाच्या वडिलांचा मृत्यू होतो. मरणाच्या आधी हिनाने वडिलांनी काही कागदपत्रे बनवले होते आणि त्यामध्ये प्रणवची पण सही घेतली होती. प्रणवने न पाहता त्या कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या. त्याला वाटले की त्याच्या नावावर सुद्धा अजून काहीतरी केले आहे, त्यामुळेच तर त्याच्याकडून सह्या घेत आहेत. प्रणवची नोकरी होती, त्याने ती सोडली, कारण आता जे पैसे मिळाले होते ते पैसे एका बिझनेसमध्ये जोडणार होता. त्यामुळे त्याने हिनाला सांगितले की मला बिझनेस चालू करायचा आहे, त्यासाठी तुझ्या बाबांनी जे पैसे माझ्या नावावर केलेले आहेत ते पैसे मला पाहिजे. हिना म्हणाली की तू माझ्या वकिलांना बोल. वकिलांना बोलवल्यावर वकील म्हणाले की तुम्ही हिनाच्या परवानगीशिवाय एकाही पैशाला हात लावू शकत नाही. हे सगळे हिनाच्या वडिलांनी कागदपत्रांवर असे लिहून ठेवले आहे आणि त्यावर तुमच्या सह्या देखील आहेत. हे सगळे ऐकल्यानंतर प्रणवला धक्का बसतो. प्रणव हिनाला म्हणतो की मला पैसे पाहिजे आहेत. हिना म्हणते की मी तुला कोणतेच पैसे देणार नाहीत. हे ऐकून प्रणवला धक्का बसतो, कारण त्याने त्याची नोकरी पण सोडलेली असती आणि आता नवीन नोकरी मिळणं त्याला मुश्किल होतं. त्याच्याकडे कोणताच मार्ग नव्हता आणि इंडियाला सुद्धा त्याचं जे घर होतं ते सगळं विकून टाकलं होतं. हिनाच्या नावावर जेवढी सगळी प्रॉपर्टी आहे ती सगळी हिनाची आहे. यामध्ये प्रणवचा काही सुद्धा हक्क नाही आणि त्याने जे घर विकले होते त्याचे पैसे ट्रान्सफर होऊन फॉरेनला येणे या प्रोसेसमध्ये थोडाफार वेळ लागणार होता, कारण काय एवढे सारे पैसे एकदम ट्रान्सफर होत नव्हते. आता प्रणव हिनावर डिपेंड होता. हिनाचा हा बदललेला स्वभाव पाहून प्रणव जरा विचारत होता. त्याला प्रश्न पडला होता की नाही, एकदम कशी एवढी बदललेली आहे. हिनाने आता त्याला पैसे देणे आणि त्याची काळजी घेणे सर्व काही सोडून दिले होते. एक दिवशी प्रणव हिनाला म्हणाला की हिना, मला इंडियामध्ये जायचं आहे, प्लीज माझं तिकीट बुक करून दे ना. प्रणव हिनापुढे हात जोडून तिला विनंती करत होता. हिनाने त्याला इंडियामध्ये जाण्याचं तिकीट बुक करून दिले. तो त्याच्या रूममध्ये गेला आणि विचार करू लागला की मी आता हिनाकडे परत कधीच येणार नाही. मी कायमचा आता इंडियामध्ये राहायला जाणार आहे. हिनावर विश्वास ठेवून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. तो आपलं सामान घेऊन इंडियामध्ये परत आला होता. तो पहिल्यांदा त्या वृद्धाश्रमामध्ये गेला. त्या वृद्धाश्रमामध्ये त्याने आपल्या आईवडिलांना सोडलं होतं, पण तेथील माणसांनी सांगितलं की इथे कोणाच्या तरी सोबत ते निघून गेले आहेत.
प्रणवला आश्चर्य वाटले, कारण का त्याच्या नातेवाईकांमध्ये असं कोणीही नव्हतं की जे त्याच्या आईवडिलांची जिम्मेदारी घेतील. प्रणवला आता खूप पश्चाताप होऊ लागला होता. लहानपणापासून त्याच्यासोबत ज्या घटना घडल्या त्या आठवणी तो स्वतःला दोष देत होता आणि त्याला आपल्या आईवडिलांची खूप आठवण येत होती. परंतु त्याने खूप शोधले, परंतु त्याला त्याच्या आईवडिलांचा काही शोध लागला नाही. तो विचार करतो की ज्या घरासाठी बाबांनी दिवस रात्र मेहनत केली होती त्या घरात बाबांचा जीव अडकला होता आणि तेच घर मी विकलं. याचं त्याला खूप वाईट वाटलं. ज्या घरात त्याचं संपूर्ण बालपण गेलं, ज्या घरात त्याची आई त्याला त्याच्या पाठीमागे पळून पळून जेवण हाताने भरवत होती, त्यांच्यासोबत मी एवढा वाईट वागलो याची तो कल्पना करून स्वतःला खूप दोष देत होता. त्याला त्याचं घर खूप आठवू लागलं. त्यामुळे तो त्याच्या घराकडे निघाला. त्याने पाहिलं की त्याच्या घराच्या पुढे तोच सेक्रेटरी उभा होता. त्याला पाहून प्रणव दंग झाला. प्रणव त्याला म्हणाला की तुम्ही अजूनही इथेच काम करता का? सेक्रेटरी हसला आणि त्याने गेट खोललं. प्रणव विचारतो की आता हे घर तर माझे नाही ना. जो कोणी नवीन ह्या घरात राहायला आला असेल तो मला आतमध्ये येऊन देईल का? तो विचार करतो की हा सेक्रेटरी जुना आहे, माझ्या ओळखीचा आहे, म्हणून याने मला आत जाऊन दिला आहे. त्याच्या जागी जर दुसरा असता तर त्याने मला गेटपासून हकलवून दिलं असतं. घराच्या दरवाजापाशी गेल्यावर त्याच्या कानावर ओळखीचा आवाज पडेल, त्यामुळे त्याला आश्चर्य वाटेल. प्रणव हॉलची खिडकी उघडली असते. त्यामधून आतमध्ये डोकावून पाहू लागला तर 3 माणसे आपापसात बोलत आणि हसत होते. ते त्याला व्यवस्थित दिसत होतं आणि एक मुलगी पण होती. तिच्या हसण्याच्या आवाजामुळे प्रणवला काहीतरी आठवत होतं. त्याला आठवले की हा आवाज हिनाचा आहे आणि तो दरवाजा वाजवू लागला. हिना, हिना. तो हिनाला आवाज देऊन विचारत होता, तू इथे का? आतमधून त्या मुलीने दरवाजा उघडला तर ते पाहून प्रणवच्या पायाखालची जमीन सरकली, कारण दरवाजा दुसरा तिसरा कोणीही उघडलेला नसून तो हिनाने उघडला होता. प्रणवच्या समोर हिना उभी होती आणि ते 2 माणसे कुठेतरी गायब झाले. पण प्रणव हिनाला म्हणाला, अजून 2 जण होते, ते कुठे गेले? हिना इंग्लिशमध्ये बोलू लागली की तू मला हे विचारणार नाही का मी इथे काय करत आहे? हिना म्हणाली की आतमध्ये ये. प्रणव आतमध्ये गेला तर समोरून त्याचे आईवडील येताना दिसले. तर त्याच्या आईवडिलांना म्हणाला की तुम्हाला किती शोधले आणि तुम्ही इथे आहात, तुम्हाला इथे कोणी आणलं? खूप सारे प्रश्न प्रणव एकसाथ विचारत होता. नमिताताई म्हणाल्या की प्रणव, जर हिना नसती तर आम्हाला हे घर कधीच मिळाले नसते. प्रणव, तुला आठवत आहे त्या दिवशी तू आणि हिना ह्या घरातून निघाले होते, त्यावेळेस हिना आम्हाला भेटण्यासाठी आतमध्ये आली. तेव्हा तिने भिंतीवर लावलेल्या लहानपणापासून मोठ्यापर्यंत तुझे सगळे फोटो पाहिले होते आणि त्या फोटो सोबत आम्ही दोघे पण तुझे बाबा आणि आई, आपल्या तिघांचा फॅमिली फोटो ही नावे पाहिले होते. त्यानंतर तिने बाबांना विचारले की तुम्ही खरंच प्रणवचे आई बाबा आहात का? त्यावेळेस तुझ्या बाबांनी हिनाला सगळं काही खरं सांगितलं होतं आणि तू जे आम्हाला सांगितलं होतं की हिनाला एजड लोक, पॅरेंट्स लोक अजिबात आवडत नाही, हे सगळं तू खोटं सांगितलं होतं. ज्या दिवशी तुझ्या वडिलांची तब्येत खराब झाली त्या दिवशी तुला पहिल्यांदा फोन केला होता, तेव्हा फोन हिनाने उचलला होता. तिला मी मराठीत काय बोलत आहे समजत नव्हतं, पण तिने माझं मराठीतलं रेकॉर्डिंग करून ठेवलं आणि नंतर तिने काहीतरी करून ते इंग्लिशमध्ये ट्रान्सफर केलं आणि ट्रान्सफर करून ते तिने ऐकवलं. त्यावेळेस तिला कळालं की तुझ्या बाबांची तब्येत खराब झाली आहे. ज्या दिवशी हे घर विकण्यासाठी आला होता त्यावेळेस पाठीमागून हिना सुद्धा आली होती. तू जे घर विकत होता ते घर हिनाने विकत घेतलं आहे आणि वृद्धाश्रमामधून आम्हाला तिनेच या घरात आणलं आहे आणि तुझ्या बाबांचा सुद्धा चांगला इलाज तिने तिच्या पैशांतून केला आहे. तुझ्या बाबांना इतका भयंकर आजार झाला होता, जर तिने वेळेवर इलाज केला नसता तर तुझे बाबा आज ह्या जगात राहिले नसते. नमिताताई म्हणाल्या की प्रणव, तू आमच्यासोबत किती वाईट वागला आहे ते आमचं आम्हालाच माहीत आहे. आमची सून दुसऱ्या देशाची आहे तरी तिने आम्हाला साथ दिली आहे आणि आम्हाला तू वाऱ्यावर सोडून निघून गेला.
प्रणव गुडघ्यावर येऊन सगळ्यांची माफी मागू लागला, पण त्याला कोणीच माफ करू शकत नव्हतं. प्रणव मोठमोठ्याने रडू लागला की मला एक संधी द्या. त्याचं रडणं हिनाला पाहावलं नाही. ती म्हणाली की तुला आमच्या मनात अजून जागा मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतील, तरच आम्ही तुला माफ करणार आहोत. त्यानंतर प्रणवने त्याच्या संपूर्ण परीने चांगला मुलगा आणि चांगला नवरा बनण्याचे प्रयत्न करू लागला. काही दिवस उलटल्यानंतर आई वडिलांनी नाही हिनाने प्रणवला माफ केलं होतं. मी एकाच घरामध्ये इंडियामध्ये ते चौघेही आता आनंदाने राहत होते. काही दिवसानंतर प्रणव हिनाला म्हणाला की आपण आता पुन्हा आधी होतो तिकडे राहायला जाऊ. परंतु हिना येणार नाही सांगितलं. मला आई वडिलांसोबत इंडियामध्ये राहायचं आहे आणि तुला देखील आमच्यासोबत राहावं लागेल आणि तुला आयुष्यभर आता जोपर्यंत आई बाबा आहेत तोपर्यंत त्यांची सेवा इथेच करावी लागेल. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, दुसऱ्या देशात राहणारी फॉरेनची मुलगी हिने आपल्या सासू सासऱ्यांना एका आई वडिलांप्रमाणे सांभाळत होती आणि प्रणव मात्र सख्खा मुलगा असून देखील त्यांनी आपल्या आई वडिलांना फसवलं होतं. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, प्रणवच्या वागण्याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा आणि हिनाने आपल्या सासू सासऱ्यांना कशा प्रकारे न्याय मिळवून दिला याबद्दल तुमचं काय मत आहे हेही नक्की कळवा. कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.